3 इंची पाईपचं लिकेज आहे. आपण एकदम कमी जाग्यात आणि लिकेज काढणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी पाईप फुटली, 3 इंची पाईपलाईन आहे. आणि आता आपण काय केलंय तर RRC या ठिकाणी घेतलंय. RRJ वेगळं, RRC वेगळं. तर आपण RRC ने लिकेज काढणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता उकरून घेणार आहे पाईपलाईन आणि या ठिकाणी आपण सोडून टाकणार आहे. ह्यांच्या या ठिकाणी पाईपलाईन उतरली आहे. पण काय आहे पहिलं जे काय RRJ आहे ते आहे. RRJ 100% कालांतराने धोका देतं. आता हे ऑलरेडी बसवलेलं आहे. तर आता आपण हे काढून आता ह्या ठिकाणी RRC टाकणार आहे. जुनं जे काय RRJ आहे ते अशा पद्धतीने फोडून काढलंय आणि आता आपल्याला RRC बसवायचं आहे. तर RRCचं काय होतंय, एक तोंड तर कापलेलंच आहे, पण आता ह्याला अंतर जास्त कापावं लागतंय. आपल्याला कट कशी करावं लागते तर आता ही बाजू इथं लावायची, म्हणजे ही स्टे झाली थोडक्यात तुमची. नसं तर इथं लावली आणि इथनं कट केलं तर काय होतं, बसायला अडचण देते. त्यामुळं काय करायचं, हिथं कट करायचं आणि हे ज्या थोडं तोंडाला हिथं कट करायचं हिथपर्यंत. थोडंसं ह्या तोंडाच्या थोडं नॉर्मल पुढं घ्यायचं, म्हणजे काय होतं हिथं जरी कट केलं चालतं, पण काय काय रस्सीची जी काय साईज आहे ती कमी जास्त असते. त्यामुळे हिथं कट करायचं. आता आपण हिथं काय करणार आहे, हिथं कट करून घेणार आहे, म्हणजे बसवायला आपल्याला थोडा त्रास होऊन बसवाईल, पण बसताना इकडे बसताना पाणी निघणार नाही. आता अशा पद्धतीने आपण काय केलं तर एवढाच पार्ट कापून घेतला. आता RRJला काय होतं, दोन्हीकडे तोंड रबर असल्यामुळं त्याला 10 मीटर पण असा 10 गुणे आपण म्हणू त्याला सरळ लागतो. पण ह्याला नॉर्मल 19-20 नॉर्मल जरी असलं तरी ठोकून बसवता येतं, तसं RRJला बसवा येत नाही. त्यामुळे RRCचाच उपयोग करा. सोल्युशन लावून घ्यायचं कचपाटून. सोल्युशन लावून घेतलं, इकडे पाणी येतं ना, पाणी ज्या ठिकाणी येतंय ज्या तिकडून तिकडं मोठी बाजू बसवायची आणि ज्या ठिकाणी बारकी येतंय त्या ठिकाणी बारकी बसवायची. आता इकडून पाणी येतंय तर ही जी साईड आहे मोठी ती आपण इकडे बसवणार आहे. तर अशा पद्धतीनं एक बाजू जी आपण ती व्यवस्थितरित्या बसवून घेतली. आता इथं राहिला किती अंतर, 1.5 इंच ह्यात किती आहे तर ही 2 इंच सॉकेट आहे, म्हणजे 1.5 आणि 2 3.5 इंच साईडला सरळ, मग 3.5 इंच इकडं हितपर्यंत आलं तरी काय होतंय, हितनं हितपर्यंत म्हणजे हितपर्यंत पाईप जी आहे ती राहते आपली कुठली आतमधली पाईप जी आहे ती सॉकेट टाकलेली. त्यामुळे लिकेज व्हायची भानगड अजिबात होत नाही. आता काय करणार आपण, डायरेक्ट ह्याला तिकडून तिकडून सोल्युशन लावून घ्यायचं. भरपूर मस्तपैकी सोल्युशन घरघरीत लावून घ्यायचं आहे. लय पण अति सोल्युशनचा वापर नाही करायचा आणि करताना हाय प्रेशरचा करायचा. आणि एकदम सोप्या पद्धतीनं डायरेक्ट असं केलं बुडून असं पद्धतीनं तुम्ही बसवू शकता. थोडं बरं वाटलं काय तसं तर नॉर्मली थोड्यानं हाणायचं, म्हणजे उरलेला जे पण काय पार्ट आहे त्या ऑटोमॅटिकली सरल्या जातो. आता आपण लिकेज म्हणलं तर केवढ्यात काढली, किती इंच, आता एक आणि ही एक, फक्त 18 इंचामध्ये लिकेज आपण काढली. किती, 18 इंचामध्ये. 4 इंची पण तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता, 2, 3 कितीही इंची पाईपलाईन अशा पद्धतीने काढू शकता. आपल्याला हे लिकेज काढण्याची पद्धत कशी वाटली कमेंट मध्ये सांगा.